विद्यार्थी मित्रांनो, ऑसिलेशन हे चॅप्टर आपण क्लासमध्ये पूर्ण डिस्कस केलेलं आहे. त्यामुळे त्याच्या नोट्स सुद्धा तुमच्याजवळ उपलब्ध आहेत. मुद्दाम ऑनलाईन क्लासेस सुरू केल्यानंतर आपण ऑसिलेशन या चॅप्टरला रिव्हिजन दिली. मी तुम्हाला पिरियॉडिक मोशन म्हणजे काय, लिनियर एसएचएमचे उदाहरणं, लिनियर एसएचएमचं डिफरन्शियल इक्वेशन, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सलरेशन याचे सूत्र, त्यांचे ग्राफ, हा सगळा भाग रिव्हिजन होण्यासाठी परत समजावून सांगितला होता. खरं तर ऑसिलेशनचं चॅप्टर जे आहे, या चॅप्टरमध्ये टाइम पिरियड ऑफ अ सिंपल पेंडुलम हा एक भाग आहे. डॅम्प्ड ऑसिलेशन्स आणि डॅम्प्ड ऑसिलेटरचं इक्वेशन हा सुद्धा भाग आहे. आता तुम्हाला नवीन पुस्तकं उपलब्ध झालेली आहेत. या पुस्तकांमध्ये फेज ऑफ एसएचएम, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनवरचे काही गणितं पुस्तकामध्ये सोडवून दिलेली आहेत. क्लासमध्ये सुद्धा आपण काही गणितं घेतली होते. ती उजळणी तुम्ही पूर्ण करायची आहे. रिझल्टंट ऑफ 2SHM हा टॉपिक वर्गामध्ये 2दा बोर्डवर लिहून दिला होता. तो सुद्धा वहीमध्ये शोधा. वहीमध्ये तुम्हाला तो टॉपिक नक्की सापडेल. पुस्तकातून फेज ऑफ एसएचएम, इपॉक ऑफ एसएचएम ह्या व्याख्यासुद्धा वाचायच्या आहेत. आज ऑसिलेशन या चॅप्टरला आपण कंप्लीट करणार आहे आणि त्यानंतर नवीन चॅप्टर आपल्याला सुरू करायचं आहे. ऑसिलेशन या चॅप्टरमध्ये जितका भाग डिस्कस केला त्यावर आधारित सगळी सूत्र परत एकदा मी तुम्हाला रिव्हिजन म्हणून सांगतोय. ऑसिलेशन्सच्या चॅप्टरमध्ये आपण पिरियॉडिक मोशनची व्याख्या आधी बघितली. द मोशन which repeats itself after equal interval of time is called periodic motion. पिरियॉडिक मोशनचे अनेक उदाहरणं आपण बघितलेत. त्यामध्ये स्प्रिंगचं उदाहरण घेता येईल, झोक्याचं उदाहरण घेता येईल, त्यानंतर सिलाई मशीनच्या सुईचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. ह्या सगळ्या पिरियॉडिक मोशन आहेत, कारण त्या विशिष्ट वेळेनंतर रिपीट होतात. रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट, म्हणून F - kx हे इक्वेशन आपण बघितलं होतं. F ma, मास इंटू ॲक्सलरेशन, या दोन इक्वेशन्सवरून आपण ॲक्सलरेशनचं सूत्र काढलं. ॲक्सलरेशनच्या सूत्रावरून व्हेलॉसिटीचं सूत्र काढलं. व्हेलॉसिटीच्या सूत्रावरून डिस्प्लेसमेंटचं सूत्र काढलं आणि याचे एक्सप्रेशन्स वहीमध्ये लिहायला तुम्हाला मी सांगितले होते. हा एक भाग झाला. लिनियर एसएचएम ही दोन केसेसमध्ये आपण डिस्कस केली. इफ पार्टिकल स्टार्ट्स द एसएचएम फ्रॉम मीन पोझिशन आणि इफ पार्टिकल स्टार्ट्स एसएचएम फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, याचे इक्वेशन्स
डिस्प्लेसमेंटसाठी इक्वेशन x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा, v इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी, कारण अल्फा आपण 0 कन्सिडर करतो इफ पार्टिकल स्टार्ट्स एस एच एम फ्रॉम मेन पोझिशन, आणि ॲक्सलरेशन इज साइन ओमेगा टी. मेन पोझिशनपासून जर एस एच एम सुरू होत असेल तर इक्वेशन्स होणार x इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी, कारण अल्फा इज 0, v इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी, अँड ॲक्सलरेशन इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी. एक्स्ट्रीम पोझिशनमधून जर पार्टिकल सुरू होत असेल तर अल्फा एस एच एमचा जो फेज आहे इट इज taken as pi by 2. Here it is 0. Here alpha is taken as pi by 2. So if particle starts from extreme position, x is equal to equation होईल a sin omega t plus pi by 2. मग sin pi by 2 plus omega t म्हणजे cos omega t, म्हणून x is equal to a cos omega t. व्हेलॉसिटीचं सूत्र होईल ए ओमेगा साइन ओमेगा टी, आणि ॲक्सलरेशनचं सूत्र होईल मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी. हा फरक लक्षात घ्यायचा आहे. मीनसाठी इक्वेशन्स वेगळे येतात, एक्स्ट्रीमसाठी इक्वेशन्स वेगळे येतात, आणि त्यानुसार मग ग्राफ तयार होतात. ग्राफ आपण बघितले होते. यानंतर दोन एस एच एम पार्टिकल जर सायमल्टेनियसली परफॉर्म करत असेल तर आपण इक्वेशन लिहू x1 इज इक्वल टू a1 साइन ओमेगा टी प्लस अल्फा 1, आणि दुसऱ्या एस एच एमचं इक्वेशन लिहू x2 इज इक्वल टू a2 साइन ओमेगा टी प्लस अल्फा 2. दोघांचा रिझल्टंट काढायचा आहे, सो x इज इक्वल टू x1 प्लस x2 घ्यावं लागेल, आणि इथे जर आपण ह्या टर्म्स टाकल्यात तर रिझल्टंट ऑफ 2 एस एच एमचं जे सूत्र येतं ते सूत्र a1 स्क्वेअर ट्वाईस a1 a2. ही स्पेशल केस मी तुम्हाला सांगितली आहे. ही केस मुद्दाम कंप्लीट इक्वेशन न लिहिता मी डायरेक्ट केस सांगतोय, कारण इक्वेशन तुम्हाला पुस्तकामध्ये शोधायचे आहेत. टॅन डेल्टा फेज ऑफ एस एच एम, रिझल्टंट फेज तुम्हाला काढायचा आहे. तर डेल्टा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ, ब्रॅकेटमध्ये काही टर्म आहे, हे इक्वेशनसुद्धा तुम्हाला शोधायचं आहे. हे होमवर्क म्हणून मी तुम्हाला सांगतोय. टॉपिक आहे रिझल्टंट ऑफ 2 एस एच एम. पुस्तकात शोधायचं आहे, नोट्समध्ये शोधायचं आहे. हा टॉपिक आपला वर्गात कंप्लीट झाला होता. त्यानंतर फेज ऑफ एस एच एम. एस एच एम इज अ प्रोजेक्शन ऑफ UCM. हा टॉपिक सुद्धा पुस्तकात एक्सप्लेन केला गेला आहे. एस एच एम इज अ प्रोजेक्शन ऑफ UCM. आयडियल सिंपल पेंडुलम. आयडियल सिंपल पेंडुलम याची व्याख्या पुस्तकातून तुम्हाला लिहायची आहे. An ideal simple pendulum is a heavy point mass suspended by an
inextensible weightless string from a rigid support. प्रत्यक्षात असा सिंपल पेंडुलम बनणं अशक्य आहे, परंतु आयडियल सिंपल पेंडुलमची व्याख्या पुस्तकात जी दिलेली आहे ती व्याख्या तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहे. सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड हा 2π√L/G इतका असतो. टाइम पिरियड म्हणजेच टाइम टेकन बाय द सिंपल पेंडुलम to complete one oscillation. So expression for time period of a simple pendulum, त्याची डायग्राम पुस्तकात ही सगळी डायग्राम आणि त्याचं एक्सप्रेशन दिलेलं आहे. त्यावरून हे सूत्र आपल्याला काढता येतं. T = 2π√L/G. या सूत्रावर आधारित गणित सुद्धा आपल्याला क्लासमध्ये आपण घेतलं होतं, त्याला रिव्हिजन मी या ठिकाणी दिली. सिंपल पेंडुलमचा टॉपिक सोबत सेकंड्स पेंडुलमची व्याख्या आहे. अ सिंपल पेंडुलम हुज टाइम पिरियड इज 2 सेकंड इज कॉल्ड सेकंड्स पेंडुलम. सो इन केस ऑफ सेकंड्स पेंडुलम टाइम पिरियड इज 2 सेकंड. आता इथे L इज द लेंथ ऑफ द सिंपल पेंडुलम, G इज द एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ह्या सगळ्या टर्म्स तुम्हाला माहिती आहेत. त्यानंतर डॅम्प्ड ऑसिलेशन्स हा टॉपिक शेवटी आलेला आहे. डॅम्प ऑसिलेशन्स याचा अर्थ काय घ्यायचा? समजा आपण एक लांब झोका दिला आणि सोडून दिला, तर त्या झोक्याला हवेचा विरोध आहे, त्याच्यामुळे तो झोका हळूहळू त्याची ॲम्प्लिट्यूड कमी कमी होत जाते आणि शेवटी तो झोका थांबतो. म्हणजे डॅम्प्ड ऑसिलेटरमध्ये जी ॲम्प्लिट्यूड आहे ती सुरुवातीला झोका मोठा दिसेल, पण नंतर तो झोका जो आहे त्याची ॲम्प्लिट्यूड थोडी कमी झालेली असेल, मग आणखी कमी होईल, मग आणखी कमी होईल. असं करत करत या झोक्याची जी ॲम्प्लिट्यूड आहे ती जर कमी कमी होत जाणारी असेल तर अशा ऑसिलेशन्सला आपण डॅम्प्ड ऑसिलेशन्स म्हणतो. आणि डॅम्प्ड ऑसिलेशनचा जो टाइम पिरियड आहे त्यामध्ये डॅम्पिंग कॉन्स्टंटसुद्धा येतो. तर डॅम्प ऑसिलेटरचा टॉपिक हा पुस्तकात शेवटी आलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला वाचायचा आहे. आणि ऑसिलेशन या चॅप्टरमधले सगळे महत्त्वाचे पॉईंट्स आपण परत एकदा रिव्हिजन म्हणून कंप्लीट केलेत. ठीक आहे.